काय खाल्लंय का त्यांनी? नाही, आधीच पण जुनी टेन्शन मध्ये होत्या. एक घास पण खाल्ला नाही त्यांनी. विकनेस आहे हे चालू असलेल्या गोळ्या बघू. हो आहेत ना, हे हे बघा, ह्या गोळ्या आहेत. थोडा स्ट्रेस आहे, त्यांना आरामाची गरज आहे. जास्त स्ट्रेस देऊ नका. जेवढे रिलॅक्स राहतील तेवढे लवकर बरे होतील. मी आणखी काही गोळ्या लिहून देतो, त्या सुरू ठेवा. ही गोळी सुरू करा आणि खूपच विकनेस आला तर ऍडमिट करावं लागेल. आई मंगळाई, माझ्या लेकीला लवकर बरं वाटते. हे बघा, काळजी करण्याचं काही कारण नाही. त्यांनी थोडं टेन्शन घेतलेलं आहे. थोडं रिलॅक्स झाल्यानंतर त्या व्यवस्थित होतील. आता त्या टेन्शन घेणं नाही, त्याची काळजी घ्या. मी येतो. हे सगळं त्या मायामुळे होतंय. ती कारणीभूत आहे या मंजूच्या परिस्थितीला. हे लावा तिकडे. सत्या, मी आजपर्यंत अनेक केसेस बघितल्यात, पण तू ज्या संयमाने ज्या समजदारीने हे सगळं हँडल करतोस ना, खरंच कौतुकास्पद आहे. मी तुझं कडं आणि ते रक्ताचे कपडे फॉरेन्सिक लॅबला पाठवलेत, आणि आता जर रिपोर्टमध्ये काही मॅच झालं तर तुझं बाहेर पडणं अवघड आहे. सत्या साहेब, कायद्यावर पूर्ण विश्वास आहे माझा. जे मी केलंच नाही त्याची शिक्षा नाही मिळणार मला पण तीच अपेक्षा आहे. विश्वास ठेवा आमच्यावरती. आज कुठे निघाला तुम्ही? सत्याला भेटायचं साहेब. तसं आत भेटता येणार नाही. बाय. महत्वाचं बोलायचं आहे, ऐका की साहेब. हो मोर साहेब, सत्याला भेटून द्या ना प्लीज. माने, सोडा त्यांना. ठीक. बलमा, जे काय ते लवकर संपवा. हा, सत्या, मला माहिती आहे तुझ्यात काय संबंध नाही, पण तू काळजी करू नकोस. आकाश पाताळ एक करतो. तो मुकादम आहे ना, जित्ता मेलेलं जित्त कुठं असेल तिथं त्याला हुडकून काढतो, मग तुला बाहेर काढतो. भावांनो, अरे तुम्ही माझ्या सोबत आहे म्हणून तर मी अशा संकटांना तोंड देऊ शकतो. माझं कुटुंबाने तुम्ही सोडलं तर हाय कोण माझं? कोण आहे मला आधार द्यायला? तुमच्याशिवाय काहीच नाही सत्य. सत्या, 2 घास खाऊन घे. नाही, नको मला. अरे नाही कुणाला कळणार. हे लक्ष द्या, घे खाऊन घे. नाही, नको बलमा. आधी मला सांग, वाघमारे कशा आहेत? काय रे, सगळं नीट आहे ना? हा, एकदम चिल आहे, एकदम ओके, काय टेन्शन नाही. तू खाऊन घे डबा इथं. वाघमारे तिकडे काळजीत असणार, आणि मी कसं जीव? नको आहे मला जीव. सत्या, अरे वहिनीने सांभाळा, घरची लोक आहेत, तू काळजी करू नकोस. फक्त तू निवांत राहा. बलमा, हे बघ, आता घराकडे तू लक्ष द्यायचंस. संपूर्ण घराची जबाबदारी तुझ्यावर आहे. तू टेन्शन घेऊ नकोस, मी लक्ष देतो. तू खाऊन घे.
माया माया काय करतेस हे तू? एवढे पैसे कशाला काढलेत? काय करणार आहेस या पैशाचं? माया काय विचारतोय मी? हो चित्तरकार, ही जग तुमच्या विचाराप्रमाणे गांधीजींच्या सत्य, अहिंसा, प्रेम ह्याच्यावर चालत नाही. ती फक्त ह्या नोटांवर चालते. आणि पोलिस बी माणसंच आहेत की ह्याच्यासाठीच मरमर करते तीच द्यायला चालली. साम दाम दंड भेद काय बी करून मी माझ्या लेकाला सोडून आणणार आहे. माया तू जे काय करतेस ते पूर्णपणे चुकीचं आहे. हे बघ, आता जर सत्याला सोडवण्यासाठी तू पोलिसांना लाच दिली ना तर सत्याचीच बदनामी होईल. त्यांनीच काहीतरी केलंय म्हणून आपण हे प्रकरण मिटवतोय आणि त्यासाठी ही लाच देतोय असं वाटेल सगळ्यांना. ओ कुणाला काय वाटतंय मला काही फरक पडत नाही. तसं बी पोराला पहिल्यांदा जेलमध्ये पाठवणाऱ्या बापाला काय करणार आहे पोराचं प्रेम? माया कुठून कुठं नाही लागलीस प्रकरण हे? काय संबंध आहे याचा? हे बघ माया, बस तुमचं ज्ञान पाजू नका चित्तरकार. मी माझ्या लेकाला सोडवायसाठी कुठल्या बी थराला जाऊ शकतो. मला काही फरक पडत नाही. मला फक्त सत्याला बाहेर काढायचं एवढंच समजतं. काही झालं तरी मी तुला इथून जाऊ देणार नाही. हो चित्तरकार, जरा तरी स्वतःचा विचार करा. बाप म्हणून मी कुठं ठरलाच आहे तुम्ही. आणि आता काय? बाजूला व्हा, मी करते काय करायचंय ते. व्हा बाजूला. ए चला का तुम्ही सांगत माझ्या, आलेच मी. हा बर बर, पण बलमा दादा, सत्या दादाला काय बी सांगू नकोस मंजीबद्दल. हा नाही नाही, तू इथे यायची गरज नाही. आम्ही समजे आहोत. पण तू तिथंच थांब आणि जे काय होईल ना त्याचे अपडेट देत राहा. काय झालं? सत्यदादा व्यवस्थित आहे ना? वय नाही करत, तो थोडा जेवलाय. पण मंजीबद्दल काय बी सांगितलं नाही त्याला.